गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमो विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः। काल आपण आचार्य किशोरजी व्यासांनी आपल्या प्रवचनांमध्ये सांगितलं ना, योग भाग बघत होतो आणि आपल्या सर्व विषयांवर संयम मिळवायचा असेल विषय उपयोगांवर, तर हे विषय कसे तयार होतात? तर आपल्या मनांमध्ये आधी कल्पना येतात, संकल्पना तयार होतात आणि मग वासना निर्माण होतात आणि मग त्याचा आपण कृती करायच्या मागे लागतो. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या मनामध्ये विचार तयार होतात, भावना निर्माण, तिथे उलट्या भावनेचा जाणीवपूर्वक विचार करावा आणि म्हणजे प्रतिभाव कल्पना निर्माण करावी. आणि ती प्रतिभाव कल्पना काय आहे, या कल्पना शक्तीचा उपयोग कसा करायचा, ते आज आपण पाहणार आहोत. कल्पना शक्तीचा उपयोग. भगवंतानं आपणाला कल्पना शक्ती दिली आहे, तिचा अनेक प्रकारे उपयोग करून घेता येतो. कल्पना शक्तीच्या जोरावर ध्यान करता येतं. कल्पना शक्तीच्या बळावर भिन्न भिन्न धारणाही करता येतात. कल्पनेनं सारं काही करता येतं. वेदांताचं तर सांगणं आहे की सारा संसारच कल्पना निर्मित आहे. आपण ज्या कल्पना करतो त्याप्रमाणे आपण दृश्य निर्माण करतो आणि ते दृश्य म्हणजे त्याला आपण जगत मानतो. म्हणून ते म्हणतात की संसार कल्पना निर्मित आहे. या कल्पना निर्मित संसाराला कष्ट करण्यासाठी परमार्थाची कल्पना करायची. काय म्हणतात ते की या कल्पना निर्मित संसाराला नष्ट करण्यासाठी परमार्थाची कल्पना करायची. चोराला पकडायला चोर जास्त उपयोगी पडतो असं म्हणतात. त्याप्रमाणे कल्पनेसी मारी कल्पना. एका कल्पनेनं जीव संसारात अडकला, आता विरुद्ध कल्पना करून त्यातून तो सुटू शकतो, परंतु ती कल्पनाही नीट करायला हवी. परमार्थात तत्परता, दक्षता आवश्यक आहे. तिसरे ते सावधपण सर्वांविषयी, असं समर्थांनी म्हणून ठेवलं आहे. जो सावध असेल त्यालाच परमार्थ करता येईल. अतिदक्ष राहणं हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कल्पना शक्तीचा पारमार्थिक उपयोग. आपल्या कल्पना शक्तीने आपण संसार म्हणला, संसारात आपण त्याचा उपयोग केला. आता ते काय म्हणतायत, परमार्थामध्ये या कल्पना शक्तीचा उपयोग कसा करायचा. आमचे बंडून ना कधी कीर्तन प्रवचनाला जात नसत, पण कधी नव्हत ते एक दिवस प्रवचनाला गेले. प्रवचन ऐकलं. प्रवचनकार म्हणले, माणूस विचार शून्य असतो, कोणावर राग कळेल त्याचा नेमच नसतो. जिन्यावरून चढत असता घसरले तर जिन्याचा त्यांना मनापासून राग येतो. पाड पाड आणखी पाड, होईल तुझं समाधान, असं म्हणून ते 2-3दा जिन्यावरून मुद्दाम घसरतील. जिन्याला अद्दल घडली पाहिजे म्हणून. अशी ही चिडचिडी माणसं स्वतःच नुकसान करून घेतात. चिडचिडेपणा म्हणजे मनाची दुर्बलता. विशेष असं की आमचे बंडू नेमके तसेच होते. त्यांचा स्वभाव चिडचिडाच, केव्हाही चिडत, मग घरातल्या वस्तू फेकत, त्या फुटत. बंडू मनात ओशाळले. प्रवचनकार पुढे म्हणाला, यावर एक उपाय आहे, तो म्हणजे प्रतिपक्ष भावना निर्माण करायची. आणि बंडू आपल्या चिडचिडेपणावर जणू काही औषध सापडलं. म्हणजे काय करायचं, तर स्वतःला बजवायचं, मी चिडणं शक्य नाही, मी शांत राहणार आहे, कुणीही एवढ्या तेवढ्यांना बोलानं आणि माझं मन ढवळावं इतकं काही ते उथळ नाहीये, असं स्वतःशी म्हणावं आणि डोकं शांत ठेवावं. बस, ठरलं. बंडूनाना घरी आले. माझ्या चिडचिडेपणावर मला उपाय सापडला आहे आणि आपल्या बायकोला, मुलांना सगळ्यांना सांगितलं. कुणी काही बोललं नाही आणि बायको हसली, पण तिनं तोंड लपवलं. मनात आलं, एवढ्यानं स्वारी चिडायची, आपण हसलो म्हणून. दुसऱ्या दिवशीची गोष्ट. कशावरून तरी बंडूनाना चिडले, बायको हसली. मग धाकटा मुलगा म्हणाला, तुम्हाला उपाय सापडला होता ना. ते एकदम सावध झाले. त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. मंत्रासारखं ते मोठ्यानं स्वतःशीच बोलू लागले.
मी चिडणं शक्यच नाही. मी उथळ नाही. शांत राहायला जास्त शक्ती लागते. दुबळी माणसं चिडतात. मी दुबळा थोडाच आहे. काय ताकद आहे माझ्या मनाची. नाही, नाही चिडायचं. मी चिडतो, लोक मुद्दाम चिडवतात आणि तमाशा पाहतात. असं म्हणून ते त्या खोलीत डोळे मिटून शांत बस. त्यांनी मनाला बजावलं, माझ्यासारखा माणूस येता जाता चिडतोच कसा. अशा वेळी स्वयंसूचन फार मोलाची असते. आपणच आपल्या मनाला जाणीव करून देणं, आपण आपल्या मनाशी बोलणं, आपण आपल्या आत्म्याचं परीक्षण करणं, म्हणजेच अंतर्मुख होणं. तसं बंडूनानांनी आपल्या मनाला हे समजलं. कशासाठी चिडायचं? मान्य, त्यांची चूक होती म्हणून काय झालं, ते चुकले, ते चुकले आणि तू चिडलास. याचा अर्थ तुझ्या विकारांचा निखारा ते फुलवू शकतात. तुझं मन ताब्यात असतं तर असं घडलं नसतं. मी स्वाधीन असेन, स्वतंत्र असेन, तर ते कोण मला रागवणार आहे. मी ठरवीन केव्हा आणि किती रागवायचं ते. म्हणून रामदासांनी आपल्याला काय सांगितलंय, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना विकारी. आणि ते स्मितहास्यपूर्वक खोलीच्या बाहेर आले. घरातली सारी मंडळी खरोखरीच चकित झाली. धाकटा नातू त्यांना जाऊन बिलगला, म्हणाला, खरंच की तुम्हाला उपाय सापडला. काय केलं तुम्ही? आम्हाला तरी सांगा. बंडू शांतपणे नातवाचा ताफा घेतला. हाच सर्वात मोठा उपाय. चिडचिड होते तिथे प्रेम व्यक्त केलं, राग आला तिथे प्रेम व्यक्त केलं. याला म्हणायचं प्रतिपक्ष भावना. स्मितहास्याचं चिंतन. आणखीन काय करायचं? भगवंताची मूर्ती किंवा छायाचित्र समोर ठेवताना त्यांची मधुर स्मितहास्याची छबी असावी. म्हणून आपण कृष्णाचं वर्णन करताना किंवा कृष्ण समोर ठेवताना काय म्हणतो, मधुराधिपते अखिलम मधुरम हसितम मधुरम अखिलम मधुरम. हेही आपण सांगितलं पाहिजे आपल्या मनाला. प्रतिपक्ष भावनेमध्ये मधुर हास्याला फार फार महत्व आहे. मधुर हास्याचं चिंतन, याचा अर्थ आपल्या मुखावर ते नित्य हवं. अंतरंगात कितीही कालवा कालव झाली तरी आपल्या चेहऱ्यावरचं हास्य ढळता कामा नये. येणाऱ्या कुणाही व्यक्तीचं स्वागत स्मितहास्यानं करायला हवं. एखाद्या व्यक्ती दोषी असतील, निर्दोषी व्यक्ती सारखी कशी सापडेल? सारं जगतच त्रिगुणांचं आहे. नाथांचं जीवन पहा, सर्वांशी कमालीच्या प्रेमभावनेनं ते वागत, कुणाचाच ते राग नाही करायचे. त्यांच्याशी दुष्टपणानं जे वागत त्यांचाही त्यांनी रागराग केला नाही. ज्ञानदेवांनी विसोबांना सुद्धा जवळ केलं. याच विसोबांनी ज्ञानदेवांना अतोनात छळलं होतं, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. पण ज्ञानदेव होते उगाळीत बसले नाहीत. संतांची प्रतिपक्ष भावना इतकी सहज आणि उत्कट असते, ठरवून कुठली गोष्ट नाही. त्यांची ही सहज भावना असते. कोणावरही रागवायचं, चिडायचं नाही. केव्हा केव्हा त्यांचे विरोधक पराभूत होतातच. विनोबा म्हणतात, संतांची भाषा आपल्याला कळत नाही, जशाच तसे वागावे. याचा अर्थ काय? तलवारीशी तलवारीनी लढायचं नसतं, तलवारीशी ढालीने लढायचं असतं. तलवारीशी ढालीने लढायचं असतं. अग्न्यास्त्र नाही सोडत, हे पराक्रमाचं लक्षण नाही. जशाच तसेचा अर्थ अग्नि अस्त्रावर पर्जन्यास्त्र सोडणं. हे जर कळतं तर क्रोधावर शांती सोडावी, द्वेषावर प्रेम सोडावे, शत्रुतेवर मित्रता सोडावी. ही भाषा का कळू नये? यासाठीच इथं सांगितलं जातंय की समोरची व्यक्ती कोणत्याही वृत्तीनं येवो, तिच्यावर प्रथमतः मधुर हास्याचा फवारा मारा. साधारणतः कोणाकडे आपण सहजपणे हसून पाहिलं की त्या माणसाचा निम्मा विश्वास आपण जिंकलेला असतो, की ठीक आहे या माणसाशी बोलायला हरकत नाही. पण समोर येणाऱ्या माणसासमोर आपण असं बसून राहिलो, हा ओळख तरी दाखवतो की नाही, हा नक्की बोलेल का नाही माझ्याशी, मी बोलू का नको. म्हणजे संशयाने त्याचं मन सगळं भरून जातं आणि तो जे काही काम करायला आला असतो, जे काही सांगायला आला असतो
हे सांगण्याचं धाडस सुद्धा तो करत नाही. म्हणून आपला चेहरा हा नेहमी सौम्य हास्य स्मित हास्य करणारा. काही वेळा डास फार होतात. डासांचा स्वभाव चावा घेणं. आपण काय करतो, काही फवारणी मिळतात, तो फवारा उडवला की वातावरण सुगंधी तर होतच, पण डास उडून जातात. तसंच आहे, मधुर हास्याचा फवारा कोणाही व्यक्तीला पळवून लावत नाही, केवळ त्याच्या वृत्तीतील चावरेपणा संपवून टाकतो. त्याला पूर्ण नष्ट नाही करायचं आहे, फक्त त्यातली जी दोष वृत्ती आहे ती बाजूला करायची आहे. स्मितहास्य ही आध्यात्मिक दृष्ट्या फार मोठी साधना आहे. प्रसन्नता, संतुष्टता, राग द्वेष रहितता इत्यादी शब्दांनीही ती सांगितली जाते. मग स्मितहास्य हे आध्यात्मिकदृष्ट्या फार मोठी साधना आहे, कारण ते खरंच कठीण आहे, सतत आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवणं. स्मितहास्य इतरांच्यावर प्रभाव टाकतच, पण स्वतःचही मत उजळतं. आपला चेहरा जर हसरा असला, आपण हास्य ठेवण्याचा प्रयत्न केला, तर हे हास्य ठेवताना आपोआपच आपलं मनही शुद्ध होत जातं, पवित्र होत जातं आणि उजळतं. काहींची कायमच असलेली मुद्रा, कपाळावर आठ्या, चेहरा इस्त्री केलेला, कोणीही समोर आलं तर निर्विकार, वृक्षपाटांना विचारणार काय काम आहे, या माणसाचं मन अंधाऱ्या खोलीसारखं वाटतं. स्मितहास्य आपलं स्वतःच अंतरंग उजळून टाकतं. अंधारात दिसत नाही, सारं काही झाकलं जातं, पण अंधारामुळं नको नको त्या गोष्टी साठलेल्या असतात, दिसत नाही. प्रकाश पडताच आपल्या अंतरंगातील अडगळ स्पष्टपणे दिसू लागते. म्हणून नेहमी प्रकाशासारखं स्वच्छ असावं, स्वच्छ दिसावं, कुठलंही किलमिश आपल्या अंतरंगातच नसावं, म्हणजे मग ते चेहऱ्यावर येणार नाही आणि लोकांच्या मनातही संशय निर्माण करणार नाही. प्रकाश पडताच आपल्या अंतरंगातील अडगळ स्पष्टपणे दिसू लागते. स्मितहास्याने आपल्या अंतरंगातील विकारांची अडगळ स्पष्टपणे दिसू लागते. कुणाच्या बद्दलचा राग, कुणाचा द्वेष, कुणाचा मोह, कशा कशाची आसक्ती आपण जपून ठेवलेली असते, या वितर्कांना प्रतिपक्ष भावना म्हणून स्मितहास्य पुसून काढ. पारमार्थिकांनी अंतर्मुख व्हावं. आपण दुसऱ्याच्या गुणदोषांचा किती व का विचार करावा, आपली प्रसन्नता का नष्ट करावी. समर्थ म्हणतात, सांगावे ते आपणासी, आपणहून करिता बरे. आपल्याला जो काही विचार करायचा तो आपल्या आत्मरंगाचा करावा, आपल्या गुणदोषांचा करावा, आपल्या तर्कवितरांचा. त्याच्या मनात काय चाललंय, तो कसा रागवतो, याच्याशी आपण कुठलाही संबंध ठेवू नये. आपण किती चांगले वागू शकू, आपली स्पर्धा आपल्याशीच असली पाहिजे. मी आज मी तास ठेवू शकले अर्धा तास, तर मला उद्या 1 तास ठेवता आलं पाहिजे, असा विचार करून आपण स्वतःच मन स्वतः घडवलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. मोह टाळण्याचा उपाय. अप्रिय व्यक्तीचा द्वेष प्रतिपक्ष भावनेने टाळावा. कुठली न आवडणारी व्यक्ती समोर आली किंवा त्याच्याशी भांडण झालं असं जेव्हा समोर आली ना, तर ती समोर आपण असं चेहरा फिरवून त्याच्याकडे बघत सुद्धा ना. ते काय म्हणतात, अप्रिय व्यक्तीचा द्वेष, आपल्या मनात द्वेष असतो, तिचा तो नुसता भांडणार नाही, माझ्या डोळ्यासमोर हा जो द्वेष मनात धरला आहे, मग त्याच्यासाठी प्रतिपक्ष भावनेनं तो टाळावा. म्हणजे काय, त्याच्याबद्दलचं प्रेम भावनेनं चिंतन करावं. त्याच्याबद्दल खूप द्वेष वाटतोय, राग आलेला आहे, तर आपण काय करायचं, शांत राहून की यांच्यातली कुठली चांगली गोष्ट आहे की याच्यावर मी प्रेम करावं, यांनी कधी कधी मला केलेली मदत कशी होती, कधी कधी आम्ही एकमेकांशी किती चांगले बोलत होतो, याचा आठव करावा, ती भावना आठवावी आणि प्रेमदृष्टीने त्याच्याकडे निदान पाहावं. पण हेही ध्यानात ठेवावं की एखाद्या वस्तूबद्दल वा एखाद्या व्यक्तीबद्दल अतिरेकी ओढही वाईट असते. एखाद्याचा द्वेष जसा वाईट आहे, तसं एखाद्याबद्दल अतिरेकी ओढ न ओळख, माणूस न ओळखता त्याच्यावर प्रेम करणं हेही चुकीचंच आहे. एखाद्याच व्यक्तीबद्दल अत्यंतिक आकर्षणाला काम म्हणतात. ती काम वासना फार घातक असते, विशेषतः विरुद्ध लिंगिकांच्या बाबतीत ती लवकर खूप असते
आणि समलिंगांच्या बाबतीत ती कमी असते, पण ही कामभावना असते. आणि ही कामभावना शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या अत्यंत वाईट आहे. तर एखाद्याच वस्तूबद्दल आत्यंतिक आकर्षणाला लोभ म्हणतात. या दोन्ही आकर्षणांचा मोह पडतो. याचा अर्थ मन तिकडं इतकं ओढलं जातं की त्या व्यक्ती वाचून, त्या वस्तू वाचून जीणं व्यर्थ आहे असं वाटू लागतं. हा मोह टाळायलाच हवा. म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकात काय म्हटलंय? नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ वारू. म्हणून मनाचे श्लोक पाठ करून टाकावे, म्हणजे आपल्या मनाला आपल्याला शिकवता येतं. काही व्यक्तींना वस्तूंचं आकर्षण निर्माण होतं, साऱ्याच वस्तूंचं नाही, पण विशिष्ट वस्तूच हव्या असतात. तामिळनाडूतल्या एका श्रीमंत मुख्यमंत्री बाईंनी, आता त्या गेल्यावर ललिताबाई, तामिळनाडूतल्या एका श्रीमंत मुख्यमंत्री बाईंनी कित्येक हजार साड्या आणि शेकडो पादत्राणं स्वतःसाठी जमा केली होती. त्यांचं जेव्हा ओपन झालं, सांगितलं गेलं, तेव्हा हे सांगितलं गेलं. वस्तूंचा मोह, दुसरं काय? कुणाला कुठली वस्तू हवीशी वाटेल याचा नेमच नसतो. अनेक व्यक्तींच्या मनाची ठेवण अशी की एखादी वस्तू कोणाकडे पाहिली ती लगेच त्यांना हवीशी वाटेल. अगं बाई, तिने घेतला, अगं प्लीज मला पण घेतलाच पाहिजे. तिच्याकडे चादरी तर खूप सुंदर होतं, त्या तिने तिथून कलकत्त्याहून आणल्या ना, तेच मला आणायला हवं. अशी काही लोकांची प्रवृत्ती असते, पण ती अत्यंत चुकीची आहे. उपयोग असो वा नसो, आपणाकडे नाही हे सहनच होत नाही. काहींना दुसऱ्याकडं एखादी वस्तू नाही हे सांगून हिणवण्यात, त्यातून आपला मोठेपणा मिरवण्यात मजा वाटते. काय? साधीशी गोष्ट, तुमच्याकडे फ्रीज नाही, कमाल आहे, कसं तुम्हाला चाललं, कसं होतं बाई तुमचं फ्रीज वाचून, मला तर जराही चालत नाही, असं म्हणणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. प्राध्यापक बालबा केळकरांना कुणीतरी म्हणालं होतं, कमाल आहे बालबा, तुमच्याकडे फ्रीज नाही. प्राध्यापक हसले, म्हणाले, त्याचं काय आहे, आम्ही रोज ताजच जेवण करतो, शिळं खात नाही. ती व्यक्ती तोंडात मारल्यागत गप्प बस. छोटस त्यांनी चांगलं उदाहरण दिलं. दुसऱ्याकडे पाहिली म्हणून हवी, किंवा आपणाकडे आहे दुसऱ्याकडे नाही याचं अप्रूप वाटणं, या दोन्ही गोष्टी मोह याच सदरात मोडतात. एखादी वस्तू तीव्रतेनं हवीशी वाटणं, तिच्या वाचून जीणं व्यर्थ वाटणं, हा मोह टाळायलाच हवा. वस्तूंचा मोह विशेष करून व्यसनात फारच तीव्र असतो. काहींना चहा मिळाला नाही की त्यांचं डोकं दुखायला लागतं. माझा 3 वाजेचा ठोका चुकला की माझं डोकं दुखतं. खूप बायकांना ही सवय असते. सगळं आवरलं आणि छानशी अर्धा तासाची डुलकी त्यांची झाली की लगेच त्यांना चहा लागतो, नाहीतर त्यांचं डोकं दुखतं. हे काय मोह आहे. यात फिजिकली सायंटिफिकली काही अर्थ नाही. तिच्या वाचून जीणं व्यर्थ वाटणं, हा मोह टाळायलाच हवा. वस्तूंचा मोह विशेष करून व्यसनामध्ये, व्यसन सुटणं खूप कठीण होऊन बसतं. काहींना चहा लागतो, काहींना तंबाखू लागते. इतकी की एखादा बडा अधिकारी, मोठा बडा अधिकारी काय करतो, खालच्या हातच्या शेताला पण काढ रे जरा डबे, दे रे जरा सिगरेट आण. हे बरोबर नाही. कोणाकडून काहीतरी मागणं, मुळात मागणं हेच वाईट आहे. पण ही व्यसनाधीनता कुठलाही विचार न ठेवता कोणाही समोर हात पसरायला मिळते, म्हणून कुठलंही व्यसन लावून घेऊन नये. पण सिगरेट नसेलेच तर बिडी चालते. अशी एक एक श्रेष्ठ दर्जाची व्यसन असतात. मद्यपान तर विचारूच नका. व्यसन आणि न शिणवी तरी ते काही, व्यसनानं शीण येणारच, ते त्रासदायकच होणारच. मनाला म्हणावं, ही वस्तू निर्जीव, निर्बुद्ध, तिचं मला बंधन, त्यांनी मला बंधन झालं, मी याच्यावर बंधन ठेवायचं, किती मला निर्जीव वस्तू. कुठलीही व्यसन करणं म्हणजे निर्जीव वस्तू आणून आपल्याला बंधन टाक, त्याच्याशिवाय माझं आडून बसतं. का आडावं? मी तर बुद्धिमान माणूस आहे, माझं का आडावं? या निर्जीव वस्तूची मला मिठी सुटू नाहीये, मला साधत नाही, शक्य होत नाही, असं या जगात काय आहे?
असा मंत्र जप करावा आणि व्यसनांची मिठी हळूहळू सैल करावी. व्यसनाला सतत असं म्हणा की तुझ्या वाचून माझं काही अडणार नाही. नाही मी चहा पिला तर नाही उठणार माझं डोकं. काही चहा वाचून माझं अडणार नाही. 2-4 दिवसांनी हळूहळू ती मिठी सैल होते. पूर्णतः चहाच्या व्यसनाचं आपण मोकळं होतं. बाकीच्या व्यसनांचा आपल्याला अनुभव नाही. पण चहा सोडा म्हटल्यावर सुटतो आणि तो प्रयोग मी स्वतः अनुभवलेला आहे म्हणून सांगते. की काही वेळा लोक आपल्याला चिडवतात, मुद्दाम आपल्याला प्यायला घालतात. अगं पी, आज्ञाचे काय होतं, पावन काय आहेत. पण एकदा मनाने ठरवलं की चहा प्यायचा नाही, तर चहा प्यायचा नाही. म्हणजे त्याला व्यसनापर्यंत जाऊ द्यायचं नाही. आणि ते व्यसन कमी करता येत म्हणजे आपल्या मनावर आपल्याला संयम ठेवता येतो. आपल्या मनाला आपल्याच मनाने शिकवता येतं. दुसरा मोह व्यक्तींचा. हा मोह अनेकदा तरुण तरुणींना पडतो आणि त्याचे किती दाहक परिणाम म्हणजे लव जिहाद किंवा दाहक परिणाम म्हणजे काल दाखवलेला केरळ फाईल्स सिनेमा किती दाहक आहे. कशापायी? मोहा, क्षणिक मोहापायी अशा मुली आपल्या नासवल्या जातात आणि सगळं जीवन व्यर्थ जात. म्हणून या मोहाला टाळलंच पाहिजे. मोहावर विजय मिळवलाच पाहिजे. मोठेपणी कौटुंबिक जिव्हाळ्याच्या नात्यातून काही वेळा मोह निर्माण होतो. त्या मोहाला प्रेम असं नाव दिलं जातं. हा मोह कित्येकदा काम असतो. ही वासना अति तीव्र असते. त्या वासनेचा रेटा इतका शक्तिशाली असतो की त्या व्यक्तीचं की दुसऱ्या व्यक्तीचं ही जीवन उद्ध्वस्त करून अनेकदा प्रेमाच्या नावाखाली मोह थैमान घालतो. मोह व्यक्तीवर अधिकार चालवतो. मोहाला हाव असते. दुसऱ्याच्या भावनेची कदर नसते. दुसऱ्याचा विचार नसतो. निर्जीव वस्तू हाताळावी अशा रीतीने अनेक तरुणांनी मोहवश होऊन तरुणींना कुस्करून टाकलं, जाळून टाकलं, गोळी घालून मारून टाकलं. काही महाभागांनी पैशाच्या लोभानं नवपरिणता वधनात दिवे मारलाय. ही मुलं माणसं तशी सुशिक्षित असतात पण संस्कार शून्य असतात. मोहाला बळी पडून जीवनाचा सत्यनाश करतात. आणि हे गेल्या 50-60 वर्षामध्ये अतिशय बोकाळलाय. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार माजला आहे. एकतर्फी प्रेमाच्या अनेक घटना आपण पाहिलेल्या आहेत. सुनेला छळणं हेही आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे नुसतं शिक्षित होऊन चालणार नाही, तर परमार्थ आपल्याला शिकला पाहिजे. अध्यात्म आपल्याला शिकलं पाहिजे. त्याच्यातून या सगळ्यावर संयम ठेवायला आपल्या मनाला आपण बजावलं पाहिजे. कित्येक वेळा दुर्दैव असतं. एखाद्या व्यक्तीवर उत्कट प्रेम असतं. एकमेकांच्या सहवासात प्रीतीचं रेशीम वस्त्र विणलं जातं. पण संसाराची अपूर्णता विलक्षण निविदारक सत्य आहे. ज्या व्यक्तीनं आपल्या जीवनाला असा आनंद दिला असतो ती व्यक्ती दुरावते. प्रेम कमी होतं म्हणून नाही, हा मृत्यूलोक आहे याची भयानक जाणीव होते. त्या व्यक्ती वाचून जीवन जगणं अशक्य वाटायला लागतं. एक विलक्षण पोकळी निर्माण होते. अनेकदा अशी माणसं मोडून पडतात. खरं सांगायचं तर असं प्रेम हाही मोहच आहे. निगेटिव्हिटी, मी त्याच्यापासून जगू शकणार नाही, हा मोह आहे. सृष्टीचे काही अटळ नियम आहेत. त्यापैकीच मृत्यू हाही अटळ आहे. जाणारा जातो, त्याला जावंच लागतं. त्याच्यापाशी आपले जेवढे नाजूक रेशीम धागे विणले असतील दुःख दुःख अधिक. पारमार्थिक दृष्टीनं मनाची अशांती हा दोष आहे. म्हणून हाही आघात फार ढवळून टाकणारा नको. कुठलाही आघात सहन करण्याची मनाला शक्ती मिळाली पाहिजे, मिळवून दिली पाहिजे. ती आपल्याला ध्यानाने धारणेनं यमनियम पाळून मनावर संयम ठेवून आपण मनाला सशक्त करू शकतो. कोणती प्रतिपक्ष भावना निर्माण करता येईल त्याच थोडस विवेचन आपण बघूया. मनाची समजूत करावी. म्हणावं, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. क्षणिक तेरी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आणि वस्तुस्थिती आहे.
आपल्या हातात जन्म नाहीये आणि आपल्या हातात मरणही नाही. मग एखाद्याच्या मरणानं पूर्णतः खचून जाणं हे योग्य नाही. कारण त्याच्या वाचून मी जगू शकत नाही म्हणून तिने लग्न केलं म्हणून मी आत्महत्या करणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण एका उंट्यामुळे दोन लाटा जर विभक्त झाल्या त्या लाटा पुन्हा एकत्र येऊ शकत नाही. पण हे कोण घडवतं? त्या लाटा घडवतात का? नाही. हे कोण घडवतो? ते दैव घडवतं. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हे कायम लक्षात ठेवायचं. कोणीही आपलं नसतं. आपण एकटे येतो, एकटे जातो. त्यामुळे मनाच्या जाण्यानं किंवा आपल्या जाण्यानं तिचं कसं होईल काही चिंता करू नका. घडवणारा तो आहे, करणारा तो आहे, तो ते करवत असतो. हम्म. आपली भेट आणि आपलं प्रेम हाही नियतीचा खेळ आहे. अटळ आहे, स्वीकारायला हवा, सहन करायला हवा. जन्म मरण आपल्या हातात नाही, त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. सहनशीलता दाखवता आली पाहिजे. आतताईपणा करू नका कुठल्याही गोष्ट. कितीही दुःख झालं तरी ते सहन करायला शिका. त्या दुःखाचा अतिरेक अतिरेक करून स्वतःलाच काहीतरी करून घ्यायची इजा हा आतताईपणा आहे. इतकं दुःख कधी माणसाला होत नसतं. त्यांनी खंबीर मनानं ते स्वीकारायला असतं. वस्तुस्थिती स्वीकारा, खंबीर मनाने स्वीकारा. नियतीचा खेळ हा स्वीकारायला हवा आणि सहन करायलाही हवा. कारण तो आपल्या हातातला नाही. आपला जन्म जसा हातातला नाही तसा आपला मृत्यू हातात नाही. म्हणून मृत्यूने खचून जाणं हे स्वीकारायला हवं. हे अवघड असलं तरी अशक्य नाही. मग ते काय म्हणताय? जाणाऱ्या व्यक्तीला निरोप देताना म्हणता यायला हवं, रे तुझ्या वाचून काही येथले अडणार नाही. रे तुझ्या वाचून काही ही विडा बंद होणार नाही. म्हणजे काय? जा म्हणजे असतं गेलास ना काही तुझ्यापासून आणलं नाही हा भाव नाहीये. त्याच्यात भाव काय? जाणाऱ्या व्यक्तीला असा विश्वास द्या की तू जे कार्य तुझ्या परंपरा सुरू झाले त्यात तू देवदास थांबणार नाही. तुझा वंश आम्ही पुढे वाढवत आहोत. तुझ्या परंपरा आम्ही पुढे चालवतात. तू सुखाने कृतार्थ मनाने तू विश्रांती घे. असं आपल्याला निरोप देता आला पाहिजे. दुसराही एक विचार मनात यायलाच हवा. तीही विदारक वस्तुस्थितीचा आहे. आपल्याला भारतांची कविता होती, बहुतेक आपल्या पिढीला सगळ्यांना माहितीये. जनपण भर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. जनपण भर म्हणतील हाय हाय. मी गेलो त्यांचं कसं होईल असं जाणाऱ्यांनी विचार करू. माझ्या वाचून कसं होईल, मीच तर सगळं करतोय. हा जो मी आहे हा सोडून द्यायचा. कारण आपण काहीच करत नाही. आपण रोज प्रार्थना म्हणतो ना हम करता हरी करता. मग असा अहम कशाला बाळगायचा की मी निघून गेलं तर कसं होईल. तांबे काय म्हणतात? जन पळभर मिळतील हाय. क्षणिक दुःख त्यांना होईल की अरे हा एवढा करता माणूस गेला याने आमच्यासाठी सगळ्यांचं केलं आता असं म्हणतो. पण पळभर म्हणतील हाय. मी जातात राहील कार्य काय. मी गेलो म्हणतो कुठलंही कार्य थांबणार आहे का? नाही. सूर्य उगवतील चंद्र उगवतील, सूर्य चंद्र येणारच आहेत, प्रकाश पडणारच आहे, जग चालूच राहणार आहे. मग मी कशाला स्वतःला इतकं शाणा समजतो की मी गेलो तो कसं आहे. जन्म बरं म्हणतील हाय हाय, लोकांचं तुझ्या वाचून काही अडणार नाही. तेव्हा जाताना कृतार्थ सार्थ मनाने या जगाचा निरोप घेता आला पाहिजे. आणि जाणाऱ्याला अत्यंतिक सुखद मनाने निरोप विश्वासाने निरोप देता आला पाहिजे की तुम्ही सुरू केलेलं कार्य आम्ही पूर्ण करणार आहोत. तुम्ही शांत चित्ताने या जगाचा निरोप घेऊ शकता. किंवा आपण निरोप घेतो आहोत. आपण निरोप देताना ही काळजी करू नये कसं होईल काय होईल, मी गेलो तर काय होईल, या लोकांचं काय होईल, मी गेलो तर बायकोचं कसं आहे, किंवा बायकोने अशी चिंता करू नये मी गेलो तर नवऱ्याचं कसं. कारण क्षणिक असतं. दुःख हे क्षणिक असतं. त्यातनं मार्ग काढला जातो. जगणारा माणूस आपलं आपलं जीवन आपल्या पद्धतीनं जगत राहतो. पण आपणच असं पुढत बसलं तर राहणाऱ्या माणसालाही त्रास होतो आणि जाणाऱ्या माणसांनाही त्रासच होतो. म्हणून तिथे कवितेत पुढे म्हणते
कुणाचं काय अडणार आहे, झाडं उकलतील, नद्या वाहतील, काहीही खरचटल्यासारखं सुद्धा दुःख व्हायचं नाही. कुणाचं दुःख कायम राहील. लोक डोळे पुसतात, कामाला लागतात, पुन्हा दिवाळी साजरी होते, लोक हसू लागतात, खिदळू लागतात. इथल्या वस्तू इथंच. कोणा वाचूनही या जगाचं काहीही अडलेलं नाही. तसंच इथं कुणीही आपली स्मृती कायम ठेवणार नाही. थोड्याच दिवसात आपली प्रेमाची माणसंही त्यांच्या त्यांच्या जीवनात रमूनच जातात. म्हणून आपण स्वतःला घडवावं आणि स्वतःच आनंदानं या जगताचा निरोप घ्यावा. थोड्याच दिवसात आपली प्रेमाची माणसंही त्यांच्या त्यांच्या जीवनात रमून जातात. म्हणून जाणाऱ्या व्यक्तीनं इथे गुंतून पडू नये. इथे गुंतून पडलो तर पुन्हा त्या वासना इथे राहतील, त्या वासनांची बीज मागे राहतील, चैतन्य निघून जाईल, त्या वासनांची बीज पुन्हा अंकुर घेतील, पुन्हा त्याला अंकुर फुटतील, पुन्हा आपण जन्म घेऊ, पुन्हा या जन्मकरणाच्या चक्र्या अडकूनच बसू. म्हणून कुठल्याही वासना अलिप्त, पूर्णतः अलिप्तता हा वानप्रस्थाचा पहिला गुण स्वीकारायला हवा. तर आपल्या खऱ्या अर्थानं वानप्रस्थ होतो. आणि वानप्रस्थाला की सुखाने या जगाचा निरोप घेता येतो. मी गेल्यानंतर यांचं कसं येईल या वासनेत लेट बुडू नका. पारा जसा चिमटीत पकडता येत नाही, तसं आपण या जीवनातून वासनाशून्य होऊन निसटून या जीवनाला धरून ठेवायचा प्रयत्न करू नका. हे सुटणारच आहे. मग तो कसा धरायचा, सहज पारा कसा निसटून जातो, तसं आपणही या जीवनाच्या चक्रातून सहजपणे बाहेर आपल्याला पडता आलं पाहिजे. या जीवनामध्ये, या जगामध्ये कुठेही लिप्त होता कामा नये. आपलं मन इथे कुठे विरंगुळा घेत बसलंय, नाही बाई माझं मन सगळं माझ्या मुलामध्ये. अगं कशाला, तो त्याचं जीवन जगणार आहे, त्याची सुख दुःख तो जगणार आहे. त्याला सुख झालं, त्याला दुःख झालं, त्याच्यात कसं बाहेर पडायचं हे त्याचं तो ठरवेल. तुला मार्गदर्शनाचं काम आहे. आता आपण वानप्रस्थात आलेलो आहे, तू त्याच्यात कशाला गुंतून पडतेय. त्याचे निर्णय त्याला घेऊ देत. अडथळा आणला तर तू मदत कर, पण माझ्या वाचून त्याचं कसं होईल हो, असलं काही गुंतून पडू नका, असं यांचं सांगणं आहे. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. कसलीही वासना उडू नये. पुन्हा ते पहिल्या पदावर आले की काय, वासना. या वासनांपायी आपण अनेक जन्म घेत राहतो. अनेक जन्माच्या मरणाच्या चक्र आहे. आणि या वासना आपल्याला दरवेळी मनुष्याचा जन्म देणार आहेत का, तर मुळीच नाही. सगळे 84चा फेरा फिरत बसतो आपण. कुठे कीटक हो, कुठे पक्षी हो, कुठे पशु हो, त्याचं जे मन राहिलं असेल त्याप्रमाणे त्याला तो जन्म. काय सांगू, मला विमानात बसायची इच्छाच राहिली. असं मस्त मला आकाशात वर जायचं होतं. मग बैस, घे पुन्हा जन्म, घे मग पक्षाचा जन्म आणि जाते आकाशात. मग पक्षाचा जन्म वर गेलो की ते खालचं किती सुंदर आहे ना, मला खाली खालत जायचं होतं. ये परत खाली, हो कीटक, हो सरपट प्राणी, हो जलचर प्राणी. अशी आपली वासना बीज पुन्हा पुन्हा अंकुरत राहतात आणि पुन्हा पुन्हा या जगतामध्ये आपल्याला लोटत असतात. त्यामुळे काय म्हणतात की कसलीही वासना करू नका, कुठल्याही विषय उपभोगामध्ये अडकू नका. मला हे पाहिजे, ते पाहिजे, ही वासना कायम ठेवू नका. सारखी कुठली तरी इच्छा करू नका. मला हे मिळालं असतं तर बरं झालं असतं, मला हे मिळालं असतं तर माझं जीवन किती सुखी झालं असतं, मला भरपूर पैसा मिळाला तर माझं जीवन किती सुख. भरपूर पैसा आहे त्याला काय वाटतं, मला जरा 2 मुलं असती तर किती बरं झालं असतं. पुन्हा वासना अडकलेलीच. सगळं मिळालं तरी काहीतरी हवं, ही जी इच्छा शिल्लक आपण ठेवतो, त्या इच्छेला आपल्याला पूर्णतः दूर सारता आलं पाहिजे. या जीवनातून पूर्णतः अलिप्त होता आलं पाहिजे. कशातही मन गुंतू नये, कशाचीही आसक्ती राहू नये. आपुलकी असावी, जवळीक असावी, सर्वांच्या हिताची कळकळी असावी, पण कोणीही चिकटू नये. चिंता करा, त्याला सुखदुःखाचे उपदेश द्या, त्याच्या हिताची तळमळ बाळगा. तसंही थोडी 10 वेळा समजून सांगा, त्याच्यासाठी काय त्याग करायचा तो करा, त्याला काय द्यायचं ते द्या, पण माझ्या वाचून अडलं असं मनात आणू नका. काहीही अडणार नाहीये. सर्वांच्या हिताची कळकळ बाळगावी, पण कोणीही चिकटू नये. आणि कसं चिकटू नये, निर्लेप कसं राहावं, अर्थात कमळासारखं. गीता पण आपल्याला हेच सांगते, पद्मपित्रमिवं भसा. पद्मपत्र इव, पद्मपत्राप्रमाणे, कमलदलाप्रमाणे. ते कमलदल कसं आहे, कमलाचं पान कसं आहे, वर असं येतं, खाली एवढा मोठा चिखल आहे आणि देठावर लागलं हे पान मात्र त्या चिखलापासून अलिप्त आहे.
असं अलिप्त राहा, म्हणजे मग मला कुठेही त्रास होणार नाही. संत सांगतात, पक्षी अंगणी उतरती, एका गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी, जव प्राचीनाची दोरी. कारण चांगली व वाईट कोणतीही वासना उरली, कोणतीही वासना उरली तर मोक्ष दुराळला. संत काय सांगतात, पक्षी अंगणी उतरी येते का गुंतवणी राहते. वर उंचावरून त्याला दिलेला दाणा टिपल्याला तो खाली उतरतो, पण त्या खालच्या अंगणात त्याचा मोह आहे का? नाही. तो दाणा उचलला की तो निघून जातो, परत त्या अंगणाचा मोह त्याला राहत नाही, त्या दाण्याचा मोह त्याला राहत नाही. तसंच आपलंही जीवन, असं आपली कुठे गुंतून नाही पडायचं. आज इथे दाणे टिपले, उद्या तिथे टिपले, उद्या तिथे टिपले. घरटी बांधतात आणि घालतात, पिलांना जन्म देतात. पिलू एकदा आकाशात उडालं, तेही घरट सोडून तेही निघून जातात. तसंच आपलंही असावं. पक्ष आपल्यापेक्षा चांगले, आपल्यापेक्षा लिप्त आहे, आपल्यापेक्षा इतकी गुंतून पडत नाही. तसं आपलंही जीवन असावं. कारण काय की कोणतीही वासना जर आपली उरली तर आपल्याला मोक्ष मिळत नाही, पुन्हा इथेच यावं लागतं. आपण म्हटलं होतं ना, काट्यानं काटा काढावा, पण नंतर तोही फेकून द्यावा. तसंच वाईट वासना जिंकण्यासाठी सद्वासनांचा अभ्यास केला, हे ठीक झालं, पण नंतर त्याही वासना उरू नये, कारण जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. वाईट वासनांचा त्याग करण्यासाठी मी सगळ्या सद्वासना निर्माण, मी सगळ्या चांगल्या सवयी लावून घेतल्या. त्या चांगल्या सवयी सुद्धा मला सोडून देता आल्या, पूर्ण त्याग करता आला पाहिजे, पूर्ण मनोलय करता आला पाहिजे, सगळ्या इच्छांना पूर्णतः जिंकून घेता आलं पाहिजे. एकही इच्छा मनात निर्माण होणार नाही, एकही विकार मनात होणार नाही. असा निर्विकार आपला संकल्प, निर्विकार आपलं मन झालं पाहिजे. नाहीतर जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. मी वासना उरली त्यानुसार पुन्हा एकदा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. मग वासना शून्य होणं म्हणजे शम. काय म्हणतात गुरुजी आपल्याला? वासना शून्य होणं म्हणजेच शम, म्हणजेच शांती. कारण एकदा वासना, मला हवं, हा प्रकार एकदा संपला की आपलं मन शांत होतं. हवं, मागणी केली, ती वस्तू नाही मिळाली की आपण अशांत असतो. अजून मला ते हवं होतं, अजून नाही मिळालं, हे करायचं होतं, ते राहून गेलं, श्रीखंडाचं उद्या बांधायचंय, आता परवा श्रीखंड कसं मिळणार आहे, पाडवा आलेला आहे. सतत आपण त्या चक्रात असतो, सतत आपण त्या विचारात असतो, आपलं मन शांत राहत नाही. पण जो पूर्णतः या वासनांमधून बाहेर पडतो, अलिप्त होतो, त्याला शम प्राप्त होतो. शम शांती देणारा असतो. ते अगदी स्वाभाविक आहे. वासना चोरली नाही, मनावर लाटा उसळण्याचं कारणच नष्ट होऊन जाईल, तर मग मनाला शांती आणि शांतीच मिळेल. मागं आम्ही म्हणालो होतो, मनाच्या 3 शक्ती असतात. मागच्या ह्याच्यात आपण पाहिलं 3 मनाच्या शक्ती. कोणती? ज्ञानशक्ती. मनाच्या 3 शक्ती असतात. ज्ञानशक्ती ही वास्तविक मनाची शक्ती नव्हे, पण मनात प्रतिबिंबित होते. इच्छाशक्ती ही दुसरी आणि तिसरी क्रियाशक्ती. ज्ञानशक्ती नाही, पण ज्ञानशक्तीने काय होतं की त्या मनामध्ये कल्पना प्रतिबिंबित होतात. कळलं, ज्ञान झालं की हे सुंदर आहे, ते लगेच ते हवं, अशी आपण कल्पना शक्ती, मनाची शक्ती निर्माण होते, प्रतिबिंबित होते ज्ञानशक्ती आपल्याला. इच्छाशक्ती ही सर्वात मोठी आहे, सारख्या इच्छा निर्माण करते. आणि क्रियाशक्ती, एकदा मनात इच्छा निर्माण झाली की ती इच्छा पूर्ण करण्यामागे आपलं मन धावतच राहतं. त्यामुळे इतकी क्रियाशीलता, इतकी गतिशीलता येते की दणादण अडखळून पडायला. सारखं आपण हे हवं, हे हवं, हे हवं, याच्या या हव्याच्या मागे लागलो ना की आपली कधीही पूर्तता, मनाला समाधान मिळत नाही, मन शांत होत नाही. आणि जवळ समाधान मिळत नाही, जवळ शांतता नाही, पूर्तता नाही, काहीच होत नाही. आणि वय वाढत जातं, तस तशी क्रियाशक्ती क्षीण होत जाते. वय वाढायला लागलं की शारीरिक क्रियाशक्ती कमी होत जाते, आणि तोवर जर आम्ही वासनांवर संयम मिळवला नाही तर इच्छाशक्ती बळावत जाते. आणि मग तिथे सासू सुनांची भांडणं. सासू सुनांनी जनरल म्हटलं, कोणीही त्या सहवासाला आहे, आपली क्रियाशक्ती कमी झाली की आपण काय म्हणतो, हे कर रे, मला ते करून दे रे, मला ते हवंय रे, मला ते हवंय रे, कारण आपली इच्छाशक्ती कमी झाली नाही. आणि आपण दर 5 मिनिटांनी जर अगदी आपल्या नातवंडाला जरी 2 कामं पाठोपाठ सांगितली ना, तर आई काय ना काळजी तुझी कडकडे, हे झालं की ते सांग, ते झालं की हे सांग. आपणच आपल्या इच्छाशक्तीने
लोकांमध्ये आपल्याविषयी गैरसमज निर्माण करतो. आपण जर इच्छाच केली नाही, माझ्या समोर आणून दिलंय ना, तेवढं मला बस. मी आज एवढं भांडवर ग्लासभर चहा प्यायलाय ना, आता मला परत चहा मी इच्छाच करणार नाही. माझी पोटात उदरभरणाची शक्ती सुद्धा कमी झालेली असते, ती कमी ठेवली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिभेवर दोन्ही बाजूनी संयम पाहिजे, बोलवायला आणि खायला. या दोन गोष्टींवर जरी संयम आला, या दोन इच्छा जरी कमी केल्या, तर आपल्याला कुठेही त्रास होत नाही. आपली क्रियाशक्ती जरी कमी झाली तरी इच्छाशक्ती आपण कमी केली तर आपोआपच आपली मनाची शक्ती वाढते, मनाचा श्रम वाढतो. हम्म. एक एक इंद्रिय जसं जसं आपले वय होत जातं तसं एक एक इंद्रिय दुर्बल होत जातं. कानांनी ऐकू येत नाही. मग आपण काय करतो, तुम्हाला सांगितलंच नाही. अरे पण तुम्हाला ऐकू आलं नाही, आपल्याला ऐकू येत नाही ना, मग तुम्ही मनाला सांगा ना, काय जगात चाललंय. मला नाही ऐकू आलं, मला नाही सांगितलं तर काही अडणार आहे का? प्रत्येक वस्तू मला सांगून केली पाहिजे. मला सांगून मी काही करू शकणार आहे का आता? नाही ना. मग म्हणून त्याला म्हणायचं वानप्रस्थ. आणि हा वानप्रस्थ कसा स्वीकारायचा, हा एक फार मोठा विषय आहे. आपण सगळे वानप्रस्थ ओलांडून आपण आता संन्यासाकडे चाललेलो आहोत. आणि आपण 75च्या पुढे जायला लागलो की संन्यास आश्रम. आता आपण वानप्रस्थात आहोत. पण खरंच आपण वानप्रस्थ स्वीकारला आहे का? एक एक इंद्रिय दुर्बल होताना मनाची शक्ती वाढवतो आहोत का? हे मन संसारातनं अलिप्त अलिप्त करतो आहोत का? हे आपण पाहिलं पाहिजे. हे सांगण्यासाठीच योग हे प्रवचन आचार्य किशोरजी व्यासांनी रचलेलं आहे. ते काय म्हणतात, कानांनी ऐकू येत नाही, हातपाय थकतात, डोळ्यांनी दिसत नाही आणि वयाबरोबर क्रियाशक्ती क्षीण होत जात. विशेष असं की माणसाचं शरीर दुर्बल होतं, क्रियाशक्ती क्षीण होत जाते. विशेष असं की क्रियाशक्ती क्षीण होते पण वासना मात्र सुटत नाही. अगं मला काहीतरी जरा आंबट खायला दे गं. अगं काय स्वयंपाक केलाय, अजिबात चव नाही त्याला. मला काहीतरी जरा लोणचं घाल बरं, ते लिंबाचं लोणचं घाल म्हणजे जरा काहीतरी चव येईल आणि खावं असं वाटेल. काय माहिती ते मी एवढंच जेवते पण त्याला चवच नाही. हे सगळं सोडून द्या, या सगळ्या वासना आहे. हे सगळं आपण मनाने निर्माण केलेला, कल्पनांनी निर्माण केलेला हा संसार आहे. इतक्या पोथ्या वाचलेल्या आहेत, इतक्या स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे, इतक्या स्वामींचं चरित्र पाहिलेलं आहे, त्यातलं थोडंफार घ्या ना. अन्न हे पूर्ण ब्रह्म समोर आलं, हे अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणा, ओंकार म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा आणि त्या अमृतासारखं हे अन्न आहे असं म्हणून ते ग्रहण करा. सगळं तुम्हाला मनाची शांतता देईल, कोणतीही वासना निर्माण होऊ देणार नाही. आणि ती वासना सुटली की सगळं सुख तुमच्या वाटेला येईल. परमार्थाची शिकवण अशी की वासना म्हणजे इच्छाशक्ती क्षीण व्हावी पण क्रियाशक्ती वाहती असावी. माझं आता वय झाले, सून आली आहे ना, ती करेल सगळं, म्हणून मी पाय पसरून जर बसणार असेल तर मला उठता बसता येणार नाही, मग माझी क्रियाशक्ती क्षीण होऊन जाईल. त्यांनी काय सांगितलं, क्रियाशक्ती वाहती असावी. आपलं सगळं काम स्वावलंबन पूर्णतः लहानपणापासून जोवर आपण आहोत करत राहायचं, हात हलवत राहायचा, हालचाल शरीराला देत राहायची. शरीराला शरीराला हालचाल दिली की मन थकतं आणि मन थकलं की शांतपणे झोपतं. पण दिवसभर आम्ही काही करतच नाही, मग त्या शरीरालाही काही नाही आणि मन थकतच नाही. आणि मग आमचं सगळं लक्ष तिने काय केलं, मला काय सांगितलं, त्यामध्ये काय खुसफुस करतायत, हे नवरा बायका काय खुसफुस काय करायचंय. म्हणून इच्छाशक्ती कमी करा आणि क्रियाशक्ती जी आहे आपल्या पुरतं आपण आपलं आपलं करायला जावं, आपण आपलं करावं. विचून गादीवर बसून अगं मला पाणी देते ना, अशा ऑर्डरी सोडायचं काम करायचं नाही. सत्ता गाजवायचा प्रयोग करायचा नाही. सासरे असा का सासू असा, आई असा का वडील असा. आता मुलींकडे पण आपण राहतो हा, पण आता तिच्या संसारात लुडबुड करायला जाऊ नका, ते तर आणखीन वाईट असतं. मुलीच्या संसारात लुडबुड म्हणजे तिचं बिचारीचं सँडविच. तिला सासरसारखं वागायचं, ताई म्हणते तसं वागायचं, हे कळतच नाही. आणि मग तिचाही संसार होतो असतो तो. म्हणून वानप्रस्थ हा फार महत्वाचा आहे. आणि त्यांनी तेच सांगितले, परमार्थाची शिकवण हीच आहे. वासना म्हणजे इच्छाशक्ती क्षीण करा, मला हवं हवं कमी करा. तू काय साडी आणली मला दाखवली सुद्धा नाही, तुला काय करायची, तुम्ही काय का साडी, हे काय तू कपडे घालते मला दाखवलंय नाहीस, ओढणी आणलीस ती मला तुला काय करायचं, तू ओढणी आणली का. आणि तिने आता काय करावं, ती मोठी झालेली आहेत. एकदा वयात मुलं आली की त्यांना मित्रासारखं 16 वर्षे मित्र होते.
हे फक्त पुस्तकात वाचायचं आणि ठेवून द्यायचं का नाही, तर ते आचरणात आणायचं आहे. म्हणून ज्ञान पुस्तकात ठेवू नका, ज्ञान आचरणात आणायचं. ज्ञान म्हणजे पूर्ण ज्ञान, आत्मज्ञान. भलती ज्ञान आपण वाचली आणि भलतीकडे जात सुटलो. ते आपलं दुर्दैव आहे आपल्या पिढीचं, की आपण मेघवाल्याचं शिक्षण घेऊन नको ते ज्ञान घेतलं आणि म्हणून आपल्याला वानप्रस्थ माहित नाही, त्यामुळे आपला संन्यासाश्रमही सुखी होत नाही आणि गृहस्थाश्रमात तर विभक्त कुटुंब पद्धती आपण अस्तित्वात, आणि त्याचे परिणाम आता आपल्यालाच बघायला लागतायत. आपलं कुणी राहिलं नाही, आपण तोडून टाकलं सगळं. म्हणून ते काय म्हणतात, इच्छाशक्ती क्षीण व्हावी पण क्रियाशक्ती वाहती असावी. सर्व प्रकारच्या वासनांचा उपशम झाला पण क्रियाशक्ती मात्र कार्यरहित राहिली तर ते जीवन कसं असेल. तुका म्हणे उरलो उपकारा करता, याप्रमाणे आपल्याला वागता आलं पाहिजे. आता स्वार्थ नाही, इच्छा नाही, पण कार्यशक्ती प्रभावी आहे. ती अर्थातच केवळ लोककल्याण करतच राहील. जेवढं होता होईल तेवढं लोककल्याण करण्यासाठीच माझी जी काही शक्ती आहे आता ती मी वापरेन. या पारमार्थिक अवस्थेला जीवनमुक्त अशी संज्ञा आहे. बघा, पारमार्थिक अवस्थेला या कुठल्या लोककल्याण करत राहणं, त्यासाठी आपली क्रियाशक्ती वाढवणं आणि आपल्या सगळ्या वासना समूळ नष्ट करणं, ही जीवनमुक्त तो असा तो व्यक्ती, ती व्यक्ती जीवनमुक्त आहे. जीवनमुक्त होणं किती सोपं इथे करून दाखवलेलं आहे. आपल्यालाही ते होता येईल म्हणून हा सोपा मार्ग अवलंबण्यासाठी आपण योगाचं प्रवचन ऐकलं. शम म्हणजे वासनाशून्य मनशांती, हा मोक्ष मंदिराचा प्रमुख द्वारपाल आहे. अर्थातच जीवनमुक्ताचा मोक्ष मंदिराच्या द्वारातून आत प्रवेश होईल आणि तो जीवन मुक्त होईल, तो मोक्षपती जाईल, तो परमपदाला प्राप्त होईल. आपण याच मार्गाने जाऊया आणि म्हणूया, श्रीराम जय राम. राम जय जय. काल ते छान आलं, पाच केलं.